सांगणार आहोत त्यास जळत्या घराचे रूपक असे म्हणतात. हे रूपक अर्थातच भगवान बुद्धाने सांगितले आहे. एकेकाळी एका फार मोठ्या जुन्या घरामध्ये एक श्रीमंत वयोवृद्ध गृहस्थ राहत होते. त्या घराला एकदा फार मोठ्या जुन्या घरामध्ये एक श्रीमंत गृहस्थ राहत होता आणि त्या घराला अनेक खोल्या होत्या आणि त्याचबरोबर त्याचे जेवण कुटुंबीय देखील तेथे घराला अनेक खोल्या होत्या. कुटुंबीय देखील तेथे राहत असत. म्हणजे जे कुटुंब राहत होतं त्या घरामध्ये. हे घर अतिशय जुने असल्यामुळे अगदी मोडकळीस आले होते आणि कोणत्या घटनेला कोलमडून पडेल याचा काही नेम नव्हता. भगवान बुद्धांनी सांगितलेली कथा. त्या घराला अनेक खोल्या आणि असल्या तरी दरवाजा मात्र एकच होता. एके दिवशी त्या घराला भीषण आग लागली आणि क्षणार्धात संपूर्ण घराने पेट घेतला. वृद्ध गृहस्थाच्या कुटुंबियांमध्ये अनेक मुलांचा देखील समावेश होता. सूत्रांमध्ये असे सांगण्यात आले, त्याच्या कुटुंबियांना 30 मुलांचा समावेश होता आणि सर्व मुले त्या घरातच राहत होती. जरी आगीने वेढलेले होते तरी मुले मात्र घरातच खेळत होती. तेव्हा वृद्ध गृहस्थाला त्यावेळेस तात्काळ काही विचार करणे भाग पडले आणि अशा परिस्थितीत स्वतः जळत्या घरातून बाहेर पडणे सहज शक्य होते, परंतु त्याचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असल्यामुळे त्यांनाही घरातून बाहेर काढावे असे त्याला वाटत होते. घर आगीने वेढलेले असून आपला जीव धोक्यात आहे याची कोणत्याही मुलाला जाणीव नव्हती आणि मुलाचा स्वभाव गुण असा असतो की एकदा का कुठल्या खेळात मग्न झाली की त्यांना कशाचेही भान राहत नाही. त्यामुळे वृद्ध गृहस्थांनी त्यांना मोठ्याने हाक मारली व ते म्हणाले, घर आगीने जळत आहे, घर पेटत आहे, ताबडतोब बाहेर या. सर्व मुले खेळण्यामध्ये इतकी मग्न झाली होती की त्यांनी वडिलांच्या हाकेची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या गृहस्थाला एक युक्ती सुचली. आपल्या मुलांना खेळणी आवडतात आणि विशेष गाड्या पण फार आवडतात. का बरं आपण घेऊन येऊ नये? आणि त्यांनी पुन्हा त्या आपल्या मुलांना पुन्हा एकदा हाक मारली आणि तुम्ही सर्वजण क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब बाहेर या. पण ते ऐकत नव्हते. तुम्ही सर्वजण क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या, तरी सुद्धा ऐकत नव्हते. शेळ्या, हरणे, बैलाच्या मदतीने धावणाऱ्या या सुंदर सुंदर गाड्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहे. त्या सर्व गाड्या आपल्या दारासमोर उभ्या आहेत. तुम्ही बाहेर या आणि त्या घेऊन जा. हे ऐकून सर्व मुले जळत्या घरातून एकाच दारावाटे बाहेरच गेली. त्या सर्व मुलांचे प्राण वाचल्यामुळे वृद्ध गृहस्थांना अतिशय आनंद झाला. नंतर त्यांनी सर्व मुलांना हव्या त्या उत्तमातील उत्तम